सुंजय कपूर डेथ, अहमदाबाद विमान दुर्घटना आणि शेवटची पोस्ट. करिश्मा कपूरचे माजी पती संजय कपूर. सुंजय कपूर द्याप करिश्मा कपूर यांच्या माजी पती आणि उद्योजक संजय कपूर यांचं 53 वर्षाच्या वयात अचानक निधन झालं. लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्यांच्यावर मधमाशीने हल्ला केला. त्यानंतर त्यांच्या आरोग्याला गंभीर फटका बसला. श्वास घ्यायला त्रास होत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. सध्या संजय कपूर यांची शेवटची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली होती. हे दुर्दैवी आहे की ती पोस्ट केलेल्या काही तासांतच संजय कपूर यांचं निधन झालं. संजय कपूर यांच्या शेवटच्या पोस्टचं तपशील. करिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूर यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेवर दुःख व्यक्त करताना सोशल मीडियावर लिहिलं होतं, अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचं दुःखद बातमी मिळाली आहे. माझ्या संवेदना सर्व प्रभावित कुटुंबियांसोबत आहेत. ईश्वर या कठीण काळात त्यांना ताकद देवो. अहमदाबादमधील विमान अपघात. ही घटना 12 जून रोजी घडली. एअर इंडियाचे एक प्रवासी विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर 7व्या मिनिटांतच दुर्घटनेत सापडलं. हे विमान एका रहिवासी भागात कोसळलं. या अपघातात विमानातील एकाच व्यक्तीचा जीव वाचला, इतर सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता आणि दुर्दैवी मृत्यू झाले. घटना बोयाकीद निधन. संजय कपूर व करिश्मा कपूर यांचं वैवाहिक जीवन. 2003 मध्ये संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचं लग्न झालं. या विवाहाने फक्त 13 वर्ष टिकली. अखेर 2016 मध्ये घरगुती हिंसाचाराच्या आरोपानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या वात्सल्यात 2 मुलं आहेत, समायरा आणि कियान. घडत्या घटस्फोट सन्नातून करिश्मा कपूरकडे त्यांच्या मुलांचं पालकत्व आहे. संजय कपूर यांनी परिणामी प्रिया सचदेवशी पुनर्विवाह केला आणि त्यांच्या 7 वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या या प्रवासात अनेक उलथापालथी झाल्या, पण सध्या त्यांचं कुटुंब समीकरण पक्का झालं आहे.